सावनेर तालुक्यातील सावंगी ताज आश्रम येथे मकर संक्रांतीच्या पावन पर्वावर ब्रह्मलीन परमपूज्य भैयाजी महाराज यांचा अध्यात्म प्रार्थना स्तोत्रावर आधारित प्रवचन आयोजित करण्यात आलं। त्यांच्या समाधीस्थळी, निवासस्थान इत्यादी ठिकाणी सकाळपासूनच भाविकांची अलोट गर्दी उसळली। दुपारी 12 वाजता हरिभक्त परायण ॲडव्होकेट जयवंत महाराज बोधले पंढरपूर यांच्या अमृतवाणीतून प्रार्थना स्तोत्रावर प्रवचन करून प्रार्थना स्तोत्रातील महत्त्व विशद करण्यात आलं। त्यामुळे आजचा युवक कसा असावा हे भैयाजी महाराजांना अपेक्षित असलेला युवक जर ऐकायचा असेल तर मी 3च शब्द सांगेन। यू या शब्दाचा अर्थ आहे युधिष्ठिर, व या शब्दाचा अर्थ आहे वशिष्ठ आणि क या शब्दाचा अर्थ आहे कर्ण। युधिष्ठिराची सत्यता, वशिष्ठांचं ज्ञान आणि कर्णाचं दान या 3 गुणांचा संगम म्हणजे भारतीय संस्कृतीतला युवक आहे। आणि तो युवक तयार व्हायचा असेल तर अध्यात्मपर प्रार्थना स्तोत्राचं चिंतन या युवकांनी केलं पाहिजे आणि ते करतील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। पुन्हा एकदा या प्रार्थना महोत्सवाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांशी या रूपाने संवाद साधता आला त्याबद्दल मी स्वतःला धन्य समजतो आणि भैयाजी महाराजांच्या, ताजुद्दीन बाबांच्या आणि शफीनाथ बाबांच्या सर्व संतांच्या चरणी नतमस्तक होतो, थांबतो। जय हरी। यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजीव पोद्दार, नगराध्यक्ष श्रीमती इखार यांच्यासह अनेक गणमान्यांनी हजेरी लावून प्रार्थना स्तोत्र व दर्शनाचा लाभ घेतला। दरवर्षी या यात्रेला विदर्भ, मध्य प्रदेशातून अनेक भाविकांची गर्दी उसळत असते। या गावाला अक्षरशः यात्रेचं स्वरूप आलं। खेळणी, हॉटेल्स, इतर साहित्यासह मीना बाजार, आकाश पाळणे आदींनी ही यात्रा सजली। आयोजक परमपूज्य बाबा बुधोलिया यांच्यातर्फे यात्रेला येणाऱ्या सर्व भाविक मंडळींकरता महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली। यात NCCच्या विद्यार्थ्यांनी स्वयंसेवकाची भूमिका पार पाडत भाविकांना श्रींचं दर्शन व महाप्रसाद वितरण करण्यात सहकार्य केलं। भाविकांची अलोट गर्दी उसळण्याचं अपेक्षित असल्यामुळे सावनेर पोलीस ठाण्याचे ठाणेदार अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनात हेड कॉन्स्टेबल बोरकर, वाहतूक विभागाचे अशोक आठवले, इस्माईल शेख यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत वाहतूक व सुरक्षा व्यवस्था हाताळल्यामुळे कोणतीही अप्रिय घटना घडली नाही। ताज आनंद आश्रम सावंगी येथे भैयाजी महाराजांच्या प्रार्थना महोत्सवानिमित्त अफाट जनसागर अतिशय श्रद्धेनं या ठिकाणी आलेला आहे आणि यावरून एक गोष्ट लक्षात येते की भैयाजी महाराजांवर असलेली परमश्रद्धा आणि त्या माध्यमातून माणसाला मिळणारी शांती, सुख, समाधान आणि खऱ्या अर्थानं अध्यात्माची अनुभूती, परमपिता परमात्म्याशी होणारी त्याची भक्ती, या सगळ्याचा अनोखा संगम आपल्याला आज या ठिकाणी बघायला मिळतो आहे आणि निश्चितपणे लाखो लोकांना या श्रद्धास्थानावरून जीवन जगण्याची, जीवन सुंदर करण्याची आणि इतरांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्याची प्रेरणा या कार्यक्रमाच्या माध्यमातून निश्चितपणे मिळत असते। हर बार म्हणायला लागला पाठवला, कोणाला तरी पाठवले, कोणाला तरी पाठवले, एक अंगठी हातात असली तरी भागते, जास्त लोक म्हणतात कोणाला तरी पाठवले, पण कोणीच येईना। वाईट वाटायला लागलं, 2 तास झाले, 3 तास झाले आणि शेवटी वाईट वाटत असताना त्याला असं वाटायला लागलं कोणीच नाही आलं तर मी काहीच घेऊन जाणार नाही आणि काहीच नाही गेलं तर 2 संत आपल्या घरातून उपाशी जातील। घरातून महात्मा संत उपाशी झालं याच्यासारखं पाप होतं। कोणाला पाठवलं ही गोष्ट ऐकली आणि पांडुरंगाने विचार केला कोणाला तरी पाठवण्यापेक्षा आपल्याला काय काम आहे आपणच जाऊ। पांडुरंगाने सावकाराचं घेतलं, अवघड
बरोबरीत कपडे घातले, पाची बोटामध्ये सोन्याच्या अंगठ्या घातल्या, गळ्यामध्ये सोन्याचं लॉकेट घातलं, चांगला रथ सजवला आणि भगवान त्याच्यामध्ये सावकाश होऊन बसले आणि तो रथ त्या डोंगरामध्ये आला. रथ आलेला बघितल्याबरोबर हनुमानाला आनंद झाला. का बरं झालं, कोणीतरी सावकार आला. महाराज के प्रार्थना स्तोत्र की ये जो सेवा है ये मुझे हमेशा मिलते रहे, ये उनके चरणों में प्रार्थना है। ये इतना बड़ा आयोजन आप लोग मुझे संस्था के माध्यम से हो जाता है? ये भैया जी महाराज के आशीर्वाद से होता है। यहाँ आने वाले हजारों को अन्नदान वगैरह का जो व्यवस्था होती है ये सब वही करते हैं भैया जी महाराज। भैया जी कैसे करते हैं हमको भी मालूम नहीं, पर हो जाती है। ऐसी किंवदंती है कि भैया जी महाराज के चरणों में जो भी अपने प्रार्थना किया है वो कबूल हो जाती है और वो पूरी हो जाती है। उसी का उदाहरण ये आज का समाज है। या 3 दिवसीय आयोजनाकरता जगदीश पाटील, पवन जामदार व त्यांचे सहकारी परिश्रम घेत आहेत. पियुष झंजुवाडिया, विदर्भ न्यूज, सावनेर.